मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। वाघाचं कातडं पांघरून लांडगा कधीही वाघ होत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। वाघ होण्यासाठी बाळासाहेबांचे विचारच लागतात, शिंदेंची टीका। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी आज दोन्ही पक्षांचं पुण्यामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन होणार। बालगंधर्व रंगमंदिरात पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा, तर बालेवाडीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज पुण्याच्या बालेवाडीमध्ये मेळावा। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत दादा कार्यकर्त्यांना संबोधित करणार। मेळाव्याच्या गुलाबी थीमनं वेधलं सर्वांचं लक्ष। जे लोकांच्या मनात तेच आमच्या मनात। मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या पक्षांना सोबत घेऊ। मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंचं उत्तर। राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंकडून पुन्हा एकदा सकारात्मकता। मनसेसोबत युती केली तर चालेल का? उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर पदाधिकाऱ्यांकडून ग्रीन सिग्नल। नारायण राणेंच्या फेसबुक पोस्टवरून मला धमकी, बरं वाईट झाल्यास राणेच जबाबदार। मुख्यमंत्र्यांनी माझ्या रक्षणाची योग्य काळजी घ्यावी। मनसे नेते प्रकाश महाजनांची मागणी। आमची वैचारिक उंची ठरवणारे तुम्ही कोण? नितेश राणेंवरील टीकेनंतर नारायण राणेंचं मनसे नेते प्रकाश महाजनांना उत्तर। वेलची इतकी नितेश राणेंची उंची, महाजनांनी केली होती टीका। 2017ला वरिष्ठांच्या सांगण्यावरून माघार घेतली, पण 2025ला पूर्ण ताकदीने लढणार। मुंबई महापालिका निवडणुकीवरून रवींद्र चव्हाणांचा इशारा। जिथे सहज विजय शक्य होता तिथेही हरल्याचा दावा। सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंना धक्का। चंद्रहार पाटलांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश, तर ही शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची, टोमणे सम्राटांची नाही। पक्षप्रवेशावेळी शिंदेंची ठाकरेंवर टीका। परदेशात गेलेल्या खासदारांचं शिष्टमंडळ आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार। दहशतवादाविरोधात जागतिक समर्थन मिळवण्यासाठी खासदारांनी केला होता दौरा। मुंब्रा स्थानकामधील धोकादायक वळणावर फास्ट ट्रेनचा वेग मंदावला। दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेनं लोकलचा वेग कमी केल्याचं चित्र। 4 जणांच्या मृत्यूनंतर रेल्वेची खबरदारी। मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणाचा लोहमार्ग पोलिसांकडून पंचनामा। अपघाताच्या ठिकाणी रुळावरील अंतराचं अधिकाऱ्यांकडून मोजमाप। पोलीस रेल्वे प्रशासन अंतराची अधिकृत माहिती मागवणार। भाजपला सोडल्यानंतरच राष्ट्रवादीचं एकत्रीकरण होणार। शरद पवारांचे नेते प्रशांत जगतापांचं मोठं विधान। त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही, जगतापांचं वक्तव्य। 11वी प्रवेश पुन्हा लांबणीवर। पहिली यादी 26 जूनला जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी। तांत्रिक अडचणींचा घोळ गुणवत्ता यादीवेळीही कायम। पीओपी गणेश मूर्तींवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयानं उठवली। केवळ कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करण्यावर सहमती। मूर्ती विसर्जनाबाबत नियोजन आराखडा तयार करण्याचे निर्देश। महाराष्ट्रामध्ये 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। पुण्यामध्ये सर्वाधिक 39, मुंबईमध्ये 25 बाधित रुग्ण आढळले, तर राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा 607 वर। मोसमी पाऊस 13 जून नंतर राज्यभरात पुन्हा सक्रिय होणार। शुक्रवारनंतर सर्वत्र जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार। केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा डेटा शेअर करणार। राहुल गांधींनी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर निर्णय, तर कोणत्या तारखेपासूनचा डेटा देणार? राहुल गांधींचा सवाल। निवृत्तीच्या 5 वर्षांनंतर आयसीसीकडून महेंद्रसिंग धोनीचा मोठा सन्मान। धोनीचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश। या यादीमध्ये स्थान मिळवणारा धोनी ठरला 11वा भारतीय क्रिकेटपटू। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।